दे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मित्रांनो, मी मध्य प्रदेशच्या देवासा जिल्ह्यातल्या ह्या लक्कडकोट जंगल झाडीमध्ये आलेलो आहे. एवढी उंच झाडे आहे की मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पिंपळाचं झाड एवढ्या उंच आहे की तुम्ही बघितलं तर थक्क व्हाल. अशा पद्धतीची घनदाट झाडी. आत्ताच वन विभागाचा बोर्ड गेला की या ठिकाणी लक्कडकोटच्या झाडीला प्रारंभ झालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या कृपेनं मैयाच्या आशीर्वादानं ही यात्रा मी करत आहे. सकाळी उठल्यापासून 8-10 परिक्रमवासी होते आमच्याबरोबर, परंतु ते कुठं गेले, काय गेले, कुठं थांबले, मागं थांबले, पुढे गेले, काही पत्ता नाही. आणि मी हा एकटा या जंगलातनं प्रवास करत आहे. आणि तुम्हाला मी काहीच अंतरावर आता इथं एक मंदिर आहे, जयंती माता मंदिर. खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो. आणि माँ दुर्गेचं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. नवसाला पावणारी अशी त्या देवीचं वर्णन आहे. मोठी ट्रस्ट आहे. आणि आजही तिथं रात्री, रोज रात्री सिंह, आई दुर्गेचं वाहन सिंह त्या मंदिरात येतो, दुर्गे मातेला भेटतो आणि जातो. अशा पद्धतीचं आजही तिथं घडत आहे. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो परिक्रमा सुरू आहे. आज आम्हाला जयंती माता मंदिरातच थांबावं लागणार आहे, कारण पुढं सोडणार नाही आहेत. पुढं अतिशय घनदाट जंगल आहे मित्रांनो. त्यामुळं उद्या सकाळी 7ला आम्हाला सोडणार आणि ते सलग 26 किलोमीटरचं जंगल आहे. आणि हे सुद्धा मी कालच्यापासून बघतोय. कालच्यापासून जवळजवळ 30 किलोमीटरचं हे जंगल लागलेलं आहे. परंतु हे आता जसं पुढं जाऊ तसं हे घनदाट जंगल हे लागत आहे मित्रांनो. आणि या जंगलामधून जात असताना एक विशेष गोष्ट अशी आहे की कसलीही मनात भीती वाटत नाही, किंचितही भीती वाटत नाही. इथं बजरंगबली बसलेले आहेत बघा. तर कसलीही भीती वाटत नाही. या ठिकाणी परिक्रमवासियांसाठी हे निशाण इथं लावलेलं आहे बघा. भगवं निशाण तुम्हाला दिसेल. या अशा पद्धतीचे निशाण लावलेले आहेत. या रस्त्याने आपण जायचं आणि कसलीही मनात भीती वाटत नाही. मैयाचा कृपा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे. घनदाट जंगल सुरू आहे आणि अतिशय आनंदात नामस्मरणात ही परिक्रमा यात्रा सुरू आहे. मित्रांनो, आज सकाळी लक्कडकोट झाडीतून हा आमचा सकाळी 7 वाजता प्रवास सुरू झालेला आहे. प्रचंड दाट असं घनदाट जंगल या ठिकाणी आहे आणि चालतोय. कुठेही पाण्याची व्यवस्था नाही, काही नाही. सलग 22 किलोमीटर हे जंगल आहे. मित्रांनो, अजून एक वैशिष्ट्य, या ठिकाणी असे मोठमोठी वारुळं, तुम्हाला प्रचंड मोठी वारुळ आहेत बघा. एवढी मोठी वारुळ आहेत. हे वारुळ बघितल्यानंतरच अंगात धडकी भरेल अशा पद्धतीचे ही वारुळ आहेत. आणि खूप वारुळ आहेत, म्हणजे अगदी थोड्या थोड्या अंतरावर मोठमोठे वारुळ आहेत. अशा पद्धतीनं आहेत. माझ्या पाठीमागं पण एक परिक्रमवासी येत आहेत, बाबा आहेत. खूप कमी, आज सकाळी 7 वाजता 30 लोक आम्ही परिक्रमेला होतो. बरेचसे वयोवृद्ध त्यातले होते. आणि अशा पद्धतीनं ही परिक्रमा सुरू आहे. घनदाट झाडी, घनदाट जंगलातून ही परिक्रमा मैयाच्या कृपेने, नर्मदा मैयाच्या कृपेने सुरू आहे. आणि आम्ही काही तासात, म्हणजे निदान आता 3 तासात या जंगलाच्या बाहेर पडेन. सकाळपासून जवळजवळ 3 तास झाले चालून. आणि अशा पद्धतीचं घनदाट झाडीतून हा प्रवास आमचा अतिशय आनंदात, नामस्मरणात सुरू आहे. मित्रांनो, हे लक्कडकोटचं हे घनदाट अरण्य आहे परिक्रमेतलं. नर्मदा परिक्रमेतलं सगळ्यात जास्त असं घनदाट अरण्य आहे. आणि या अरण्यामध्ये हा असा रस्ता आहे, पायवाट म्हणतात त्याला, पगदंडी म्हणतात. आणि या पगदंडीच्या मार्गाने जायचं असतं. आपण म्हणाल की पगदंडी तुम्ही कशी काय ओळखता किंवा या रस्त्याने कसं काय जाता, तर असे छोटे बोर्ड लिहिलेले आहेत बघा. इथं नर्मदा परिक्रमा या झाडावर लावलेला आहे.
किंवा असे भगवे झेंडे लावलेले आहेत बघा, असे झेंडे लावलेले आहेत, अशा खुणा केलेल्या आहेत किंवा पांढरे कपडे बांधलेले आहेत, पांढरे कपडे लावलेले आहेत. सकाळपासून आम्ही 6:45 पासून या जंगलामध्ये आहे. यापूर्वी पण आम्ही जवळजवळ 40 किलोमीटरचं जंगल पार केलं, पण हे सगळ्यात घनदाट असं जंगल आहे मित्रांनो. आणि या जंगलामधून हा प्रवास आज सकाळी 7 वाजल्यापासून, त्याच्या अगोदरही सोडत नाहीत आणि काल दुपारपासून पण सोडत नाहीत, कारण हे जंगल तुमचं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पार झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं हे 24 किलोमीटरचं जंगल आहे मित्रांनो, अतिशय घनदाट जंगल आहे. आणि ह्या अशा पायवाटा आहेत, या पायवाटाने आपण परिक्रमा करत जायचं. काही साथीदार होते माझे आत्ता बरोबर, काय पुढे गेले काय मागं गेले, परंतु हे असे ध्वज लावलेले आहेत बघा मित्रांनो. हे आपण असे ध्वज किंवा छोटे बोर्ड बघितलं की समजायचं की हा मार्ग आपला बरोबर आहे. आणि खुणा काहीतरी केलेल्या असतात, विदाऊट खुणाचं काहीही नसतं. आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं, मैयाच्या आशीर्वादानं अत्यंत चांगली ही पदयात्रा परिक्रमा सुरू आहे आमची नर्मदा मैयाची. आणि काही परिक्रमावासीय सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत बघा. पुढं हे असे बोर्ड लावलेले आहेत मित्रांनो, अशा पद्धतीचे बोर्ड नर्मदा परिक्रमेकडे. पाठीमागून पण एक आलेले आहेत परिक्रमावासीय. अशा पद्धतीचा सुंदर प्रवास हा सुरू आहे. आणि या ठिकाणी काही परिक्रमावासी इथं विश्रांती घेत आहेत सावलीमध्ये. सकाळपासून चालतात, जवळजवळ 15-16 किलोमीटर चालणं झालेलं आहे मित्रांनो. आणि हे परिक्रमावासीय हे 2 फार मोठे संत आमच्या परिक्रमेत आहेत. हे बहुत बडे महान मित्रांनो. अमरकंटकच्या घनदाट अशा जंगलामधून आम्ही पायी प्रवास करत आहे. खूपच मोठं घनदाट असं जंगल आहे. माझ्याबरोबर एक मध्य प्रदेशचे महाराज जबलपुर गावातले आहेत. नर्मदे हर करो. नर्मदे हर. नाम बताओ अपना. मैं बेड़ी सिंह, जबलपुर जिले से, मझौली तहसील, मेरे क्षेत्र कटाव धाम कहलाता है, वहाँ से. और महाराज जी का साथ मेरा 1 हफ्ते से ज़्यादा दिन हो चुके, जब से बढ़िया मज़े के साथ हम चल करके आज अमरकंटक पहुँचे. तर असे महाराज माझ्याबरोबर आहेत, वयस्कर आहेत. त्यांची अमरकंटकलाच ही परिक्रमा पूर्ण होते. त्यांची उद्याच्याला परिक्रमा पूर्ण होईल. आणि जंगलामध्ये दुसरं कोणी नाही, आम्ही त्यांची एकमेकाची साथ घेऊन आम्ही एकत्र बरोबर येतोय. अतिशय घनदाट जंगल आहे मित्रांनो, खूप घनदाट जंगल आहे. गेले 10 किलोमीटर हे असं जंगल आहे. आणि रस्ता असा आहे, हा पगदंडीचा रस्ता आहे असा सगळा. हे रस्ते शोधत 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 यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण सगळेजणच्या माहितीसाठी हे अमरकंटकचं घनदाट जंगल. आणि आम्ही आता कपिलधाराला थोड्याच वेळात पोचतोय, कपिलधाराजवळ. आणि कपिलधारापासून आम्ही परत अमरकंटकला जाऊन आरामाश्रमात करणार आहे. मित्रांनो, मी आज सायंकाळी 5 वाजता अमरकंटक या गावामध्ये पोचलेलो आहे. बरोबर 5 वाजता पोचलेलो आहे. आणि या ठिकाणी आम्ही आता मृत्युंजय आश्रमला सर्व परिक्रमवासीय राहतात. आणि अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी, इथं हा पुतळा दिसतोय तो दीनदयाळ उपाध्यायांचा पुतळा आहे. महाराज दीनदयाळ उपाध्यायांचा पुतळा आहे. आणि हे अशा पद्धतीनं अमरकंटकला पोचलेलो आहे. उद्या सकाळी लवकर उठून स्नान करून मैयाची बगिया, की ज्या ठिकाणी नर्मदा मातेचा उगमस्थळ आहे तिथं आम्ही जाणार, पूजापाठ करणार. आणि तिथं जल चढवून नमस्कार करून तिथून पाया पडून मैयाची कृपा अशीच राहू दे, अशा पद्धतीनं आम्ही इकडून निघणार आहे. हे आम्ही आता कपिलधारावरून आलो, कपिलधारा, दूधधारा. आणि अतिशय सुंदर असं हे अमरकंटक भगवान शिवशंकरांचं तपस्या स्थान या ठिकाणी आलेलो आहे. जिल्हा अनुपुरम हे मध्य प्रदेशमधलं
जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये अमरकंटक आहे मित्रांनो. आणि अशा पद्धतीनं आम्ही आता आश्रमामध्ये चाललेलो आहे. मृत्युंजय आश्रमला मुक्काम करणार. मित्रांनो, हे नर्मदा मैयाचं उगमस्थान मेन. याच ठिकाणी भगवान शिवशंकरांनी आपली तपस्या केली होती आणि या तपस्यातून नर्मदेचा जन्म झाला. हीच ती अतिशय पवित्र जागा मित्रांनो. भव्य असं खरं तर दक्षिण तटावरनं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. हे कुंड आहे, इथून नदी उगम पावलेली आहे आणि ही अशीच नदी परत प्रवाहित थोडं होते. अशा पद्धतीचं हे उगमस्थान आहे मित्रांनो. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ प्रसारित करत आहे. नर्मदा मैयाचं उगमस्थान. आम्हाला उत्तर तटावर जाता येत नाही आता परिक्रमेत असल्यामुळं, त्यामुळं इथूनच आपण या नर्मदा मैयाच्या उगमस्थानाचं दर्शन घेऊया. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे.